श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 26 एप्रिलला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. आता आपण या काळामध्ये अगदी गुरुचरित्र पारायण करत असतो, तारक मंत्राची सेवा करत असतो किंवा स्वामी चरित्र सारामृतचे देखील पठण करत असतो. तसेच स्वामींचे नामस्मरण देखील करत असतो. आपण अनेक सेवा देखील करत असतो. पण या दिवशी आपण नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील स्वामी नक्कीच पूर्ण करतील. आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी दूर होण्यास मदत होईल. भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपले 2 हात जोडायचे आहे आणि आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. आता आपण अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर आपण घराची स्वच्छता देखील करायची आहे. आता जिथे स्वच्छता असते तर तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते. तसेच या दिवशी तुम्ही शक्यतो करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर अशा वेळेस तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल सोबत ठेवला तरी पण चालेल. फक्त आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे. काळा रंग वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग आपण वर्ज्य करत असतो. या दिवशी उंबरठ्याचं लेपन करावं. तसेच दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे. तसेच आपण आंब्याच्या पानांचा तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. थोडंसं पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी देखील आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. घराच्या बाहेर देखील हे पाणी शिंपडायचं आहे. आता आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यापूर्वी आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. मग अगदी तुमची शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण कुणाला तरी आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल सांगतो. मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही. आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती चांगलीच वाटत असते आणि आपण जर उपाय केला आणि समोरच्या व्यक्तीला जर सांगितले तर तो उपाय सफल ठरत नाही. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. तसेच हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. हा उपाय अगदी तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही, कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. आता या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. आता हा नारळ पाण्याने भरलेला असावा. नारळ वापरलेला नारळ आपल्याला चुकूनही घ्यायचा नाही किंवा नारळाला तडा गेलेला असेल, खराब नारळ असेल तर असा नारळ देखील आपण चुकूनही घ्यायचा नाही. या उपायासाठी आपण नवीनच नारळ घ्यायचा आहे. आता नारळ घेतल्यानंतर आपल्याला लाल कलावाचा दोरा घ्यायचा आहे. आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हा सहज मिळून जाईल. आता लाल कलावाचा धागा जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही अगदी सफेद दोरा घेतला तरी पण चालेल. आपण हा दोरा 7 वेळा गुंडाळायचा आहे. एक दोरा घ्यायचा आहे आणि त्याला 7 वेळा आपण गुंडाळायचा आहे. म्हणजे 7 दोरे एकत्र करायचे आहे. त्या दोऱ्याला आपण हळदी कुंकू लावायचं आहे किंवा अगदी कलावाचा धागा जर तुम्हाला मिळाला तर तो धागा देखील तुम्ही घेऊ शकता. आता हा धागा घेतल्यानंतर या धाग्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. आता आपल्याला 3 फुले लागणार आहे. मग 3 पिवळी फुले घेऊ शकता किंवा 3 गुलाबाची फुले घेतली तरी पण चालेल. आपण जर पिवळी फुले घेणार असाल तर पिवळीच फुले घ्यायची आहे. मग 1 पिवळं फूल आणि 2 लाल फुले असं करायचं नाही, तर 3 पिवळीच फुले घ्यायची आहे. आता 3 पिवळी फुले मग तुम्ही झेंडूची घेऊ शकता किंवा शेवंतीची घेतली तरी पण चालेल. आता 3 अगरबत्ती देखील आपल्याला घ्यायची आहे. अगरबत्ती ही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. 3 अगरबत्ती आपण घेऊन आपल्या जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये आपल्याला जायचं आहे. किंवा जर तुम्हाला स्वामी महाराजांचं मंदिर जवळ नसेल तर तुम्ही अगदी घरी देखील हा उपाय करू शकता. पण या उपायासाठी आपल्याला उंबराच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. आता आपल्या इथे जिथे पण जवळपास उंबराचं झाड असेल, मग तुमच्या अगदी शेतामध्ये उंबराचं झाड असेल किंवा जिथे जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं तिथे देखील आपल्याला उंबराचं झाड बघायला मिळतं, तर आपण जर तिथे गेला तरी पण चालेल. तसेच मंदिराच्या बाहेर देखील उंबराचं झाड असतं. उंबराचं झाड म्हणजे औदुंबराचं वृक्ष. यामध्ये साक्षात प्रभू श्री गुरुदत्तांचा वास असतो. आता औदुंबर वृक्षाजवळ आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहे.
तर सर्वात प्रथम औदुंबर वृक्षाजवळ आपण थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे। पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे। हे पाणी औदुंबर वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे। तसेच औदुंबर वृक्षाजवळ एक दिवा देखील लावायचा आहे। मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता। आता या दिव्याला आपण आसन देखील द्यायचं आहे। मग एखाद्या झाडाचं पान खाली ठेवायचं आहे, त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता ठेवाव्या। अक्षता या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या। त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। आता औदुंबर वृक्षाखाली आपल्याला मुंग्या देखील बघायला मिळतात, तर आपण या दिवशी त्या मुंग्यांना पिठी साखर देखील टाकायची आहे किंवा अगदी तुम्ही साखर टाकली तरी पण चालेल। आता औदुंबर वृक्ष हा पवित्र वृक्ष म्हणून ओळखला जातो। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती। औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील। तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल। या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल। औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते। आता आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि जो लाल कलावाचा धागा आपण घेतला होता, तर तो धागा आपल्याला त्या नारळाला 3 वेळा गुंडाळायचा आहे। तसेच त्यावरती आपण खडी साखर ठेवायची आहे आणि 3 पिवळ्या रंगाची फुले देखील आपण त्यावरती ठेवायची आहे। 3 अक्षता देखील ठेवायची आहे। आता औदुंबर झाडाला आपण 7 प्रदक्षिणा करायच्या आहे। आता प्रदक्षिणा करत असताना हा नारळ आपल्या दोन्ही हाताने आपण पकडून ठेवायचा आहे। तसेच प्रदक्षिणा करत असताना आपण एका मंत्राचा जप देखील करायचा आहे। ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः। मी परत एकदा तुम्हाला मंत्र सांगते, ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः। आपण हा मंत्र जोपर्यंत आपण औदुंबर वृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा करत आहोत तोपर्यंत आपण हा मंत्र म्हणायचा आहे। आता आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा करत असताना मध्ये कुणासोबतही बोलायचं नाही, आपण फक्त मंत्र जप करत राहायचं आहे। आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही, मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह वेळेमध्ये जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने औदुंबर वृक्षाजवळ सांगायचं आहे। आता यानंतर हा नारळ, खडी साखर आणि 3 फुले घेऊन आपण जवळ असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये देखील तुम्ही जाऊ शकता। आता औदुंबर वृक्ष अगदी शेतामध्ये असेल तर तिथे देखील तुम्ही ही सेवा करू शकता आणि मग जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये हा नारळ अर्पण केला तरी पण चालेल। आता हा नारळ घेऊन आपण आतमध्ये जायचं आहे। मंदिरामध्ये गेल्यानंतर हा नारळ आपण दोन्ही हाताने पकडायचा आहे। त्याला आपण लाल कलावाचा धागा बांधलेला आहे, तसेच पिवळी फुले आणि अक्षता, खडी साखर त्यावरती ठेवलेली आहे। आपण आपले डोळे बंद करायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती स्वामी महाराजांना सांगायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे। आपली इच्छा, मनोकामना सांगून झाल्यानंतर हा नारळ आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे। तसेच आई मला या गोष्टीची गरज आहे, अगदी मनापासून आणि तळमळीने आपली इच्छा, मनोकामना सांगा, बघा तुमची इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल। आता मंदिरामध्ये खूप गर्दी असेल तर अगदी बाहेर कासव असतं, तिथे जरी तुम्ही नारळ ठेवून आलात तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।